हाय, मोनाली हियर. आज एक रेसिपी शेअर करावीशी वाटते. सोल्याची कचोरी विदर्भातली फेमस विंटर स्पेशल रेसिपी आहे. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. अगदी झटपट होणारी अशी रेसिपी आहे आणि कचोरी कोणाला नाही आवडत. डू गिव्ह इट अ ट्राय. यासाठी आपल्याला लागणारं सगळ्यात महत्त्वाचं साहित्य म्हणजे सोले. म्हणजेच काय तर ओल्या तुरीच्या शेंगांचे दाणे. सगळ्यात पहिले आपल्याला हिरवी मिरची, लसूण, थोडंसं आलं, कढीपत्ता आणि कोथिंबीर हे सगळं मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे आणि तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं मोहरी घालून फोडणी द्यायचं आहे. त्यानंतर जे आपण सोल्याचे दाणे साफ करून घेतले होते, सोल्याच्या शेंगांमधले, तुरीच्या शेंगांमधले हिरवे दाणे काढून घेतले होते, ते मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचे. आणि जाडसर वाटून झाले त्यानंतर छान त्या फोडणी तडतडली, जिरं, हिरवी मिरची, कोथिंबीर जे आपण मिक्सरमधून वाटून घेतलं होतं, लसूण आलं, ते सगळं थोडं शिजलं की मग त्यानंतर त्यामध्ये हे सोले मिक्सरमधून आपण जे जाडसर वाटून घेतलेत ते त्यामध्ये घालायचे आणि छान एक मिक्स करून घ्यायचं आणि त्याला एक वाफ काढायची. 1-2 मिनटाची वाफ दिली की ते लवकर शिजतात. छान त्याला एक झाकण ठेवायचं आणि एक वाफ काढून घ्यायची. त्यानंतर झाकण काढून चेक करायचं शिजलं आहे का. थोडंसं मीठ घालायचं त्यामध्ये चवीप्रमाणे आणि एक छान अशी वाफ काढायची. त्यानंतर आपल्याला बाइंडिंगसाठी याच्यामध्ये घालायचं आहे 2 चमचे बेसन. आता मी जवळपास वाटीभर सोले घेतले होते, त्यामुळे मी 2 चमचे पोहे खायच्या चमच्याने बेसन घातलं आहे यामध्ये. ठीक आहे, बेसन घालायचं. त्यानंतर गिव्ह इट अ मिक्स अगेन. छान मिक्स करून घ्यायचं. आईला बोलव ग. आणि परत त्याला एक वाफ काढून घ्यायची म्हणजे बेसन आपलं शिजून जाईल. ठीक आहे, त्याने बाइंडिंग छान येते कचोरीला. त्याच्यामध्ये जो मसाला आपण भरतो तो इकडे तिकडे पसरत नाही किंवा जी कचोरी फुटत नाही त्यामुळे. ठीक आहे, त्यानंतर आपण जसं कचोरीसाठी नेहमी मैदा भिजवून घेत असतो, मैद्यामध्ये मोहन घालून आणि ओवा जरासा क्रश करून ओवा घालायचा मैद्यामध्ये आणि मोहन घालायचं आणि तो भिजत ठेवायचा 15 मिनटं वगैरे. आणि कणकीपेक्षा थोडा नरम भिजवायचा म्हणजे कचोरी ही आपल्याला लाटायची आहे कारण म्हणून. त्यानंतर अशी ही कचोरी मी ही लाटलेली नाही आहे, ही अगदी हातानेच याला बांधून घेतली आहे. पण ही थोडी जाडी होते, म्हणजे मला आवडते अशी कचोरी. आमच्या घरी अशीच कचोरी आवडते, पण थोडी मुलांसाठी म्हणून मला मैद्याची असल्यामुळे पातळ करायची होती की वरची लेअर पातळ आणि खुसखुशीत असली पाहिजे. म्हणून मी बाकी ज्या कचोऱ्या होत्या त्यांना लाटून घेतलेलं छान लाटून घ्यायचं. त्यामध्ये मसाला भरल्यानंतर त्याला हलक्या हाताने लाटून घ्यायचं आणि मग ती पातळ अशी छान कचोरी होते. ही बघा, ही जी कचोरी आहे ही मी लाटून घेतलेली आहे, त्यामुळे ही थोडी त्या कचोरीपेक्षा पातळ आहे. तर अशा सगळ्या कचोऱ्या तळून घ्यायच्या आणि त्याच्याबरोबर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा तळून घेऊ शकता आणि त्यानंतर छान सर्व करायचं. अशा प्रकारे तयार आहे ही न लाटता केलेली कचोरी. आणि जी कढईमध्ये तुम्हाला दिसते ती लाटलेली कचोरी. ही बघा अशी छान फोडल्या जाते. त्यानंतर तुम्ही यामध्ये फोडणीचं दही घालू शकता. मी थोडं दह्याला जरा तडका दिला आहे, फोडणी दिलं आहे, तर ते फोडणीचं दही घालायचं छान आणि थोडा बारीक चिरलेला कांदा पातीचा. तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही शेवसुद्धा घालू शकता. कोणी साधं दही पण घेऊन खातं, तर तुम्हाला जसं आवडत असेल किंवा नुसती कचोरीसुद्धा तुम्ही खाऊ शकता. खूप छान लागते. एन्जॉय. ही विंटर स्पेशल आहे. थंडीमध्ये गरम गरम 3-4 कचोऱ्या तुम्ही आरामात खाऊ शकता. थँक्यू.